वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा सहकार विषय कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेचा विषय आहे. यामधील प्रकरण क्रमांक 1 सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रकरण क्रमांक 1 प्रश्नांची उत्तरं. स्वाध्याय पाहूया. पहिल्या प्रकरणातला प्रश्न पहिला अ. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे. विधान पूर्ण करायचं आहे म्हणजे पुन्हा लिहायचं आहे, म्हणजे उत्तराचा शब्द लिहायचा नाही, तर विधान लिहायचं आणि त्यामध्ये उत्तराचा शब्द लिहायचा. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. अशा प्रकारे क्रमाने सगळे उत्तरं सोडवायचे आहेत म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. 1. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम टिंबटिंब या देशात झाला. पर्याय अ. इंग्लंड, ब. जर्मनी, क. फ्रान्स. आणि याचं अचूक उत्तर आहे इंग्लंड, म्हणजे अ. इंग्लंड. पूर्ण वाक्यात लिहायचं. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशात झाला. नंतर एक ओळ सोडून दुसरं विधान लिहायचं. असं प्रत्येक ठिकाणी करा. समाजातील आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. पर्याय अ. श्रीमंत, ब. दुर्बल, क. भांडवलदार. आणि अचूक उत्तर आहे ब. दुर्बल. 3. सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय. पर्याय अ. व्यक्ती, ब. भांडवल, क. मध्यस्थ. आणि अचूक उत्तर आहे अ. व्यक्ती. 4. इंग्लंडमध्ये इसवी सन टिंबटिंबमध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. अ. 1944, ब. 1844, क. 1880. आणि अचूक उत्तर आहे 1844. 5. भारतातील पहिला सहकार कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. पर्याय अ. 1904, ब. 1960, क. 1912. आणि अचूक उत्तर आहे 1904. 6. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन झाला. पर्याय अ. कोल्हापूर, ब. प्रवरानगर आणि क. नागपूर. अचूक उत्तर आहे ब. प्रवरानगर. 7. सहकारी संस्थेत सर्व सभासद टिंबटिंब मानले जातात. पर्याय अ. असमान, ब. समान, क. गौण. आणि अचूक उत्तर आहे समान, ब. समान. 8. सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश टिंबटिंब हा असतो. पर्याय अ. नफा मिळवणे, ब. सेवा देणे, क. पिळवणूक करणे. आणि उत्तर आहे सेवा देणे, ब. सेवा देणे. 9. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे टिंबटिंब हे अध्यक्ष होते. पर्याय अ. प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ, ब. आर. जी. सरैया, क. डॉक्टर ए. डी. गोरवाला. आणि अचूक उत्तर आहे क. डॉक्टर ए. डी. गोरवाला. ब प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये दिलेले आहे अ. नफ्याचे न्याय्य वाटप, ब. भारतातील पहिला सहकार कायदा, क. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश, ड. सहकारी संस्थेचा कारभार, ई. सहकारी चळवळीचा उगम देश. आणि ब गटामध्ये 1. सेवा देणे, 2. 1912, 3. आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात, 4. हुकुमशाही पद्धतीने, 5. जर्मनी, 6. नफा मिळवणे, 7. समान प्रमाणात, 8. लोकशाही पद्धतीने, 9. इंग्लंड आणि 10. 1904. आता अ गटामध्ये 5 बाबी आणि ब गटामध्ये 10 बाबी, म्हणजे 5 जोड्या लागणार नाही आहेत. 5 जादा शब्द दिलेले आहेत. आपण जोड्या पाहूया. पहिल्याची जोडी आहे अची तिसरी, म्हणजे नफ्याचे न्याय्य वाटप. त्याची जोडी आहे आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. आता मी असं लिहिलं आहे अ बरोबर 3, तर तुम्ही असं न लिहिता असं लिहायचं नफ्याचे न्याय्य वाटप आणि त्याच्यासमोर डॅश करून शब्द लिहायचा आहे आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात, असं लिहायचं तुम्ही. नंतर दुसरी जोडी आहे ब 10, म्हणजेच जोडी आहे भारतातील पहिला सहकार कायदा 1904, असं तुम्ही उत्तर लिहायचं. क्रमांक तिसरा किंवा क ची जोडी आहे पहिली,
म्हणजे सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश, पहिली जोडी आहे सेवा देणे, असं समोरासमोर लिहायचं. ड ची जोडी आहे 8वी, म्हणजे सहकारी संस्थेचा कारभार, त्याची जोडी लिहायची लोकशाही पद्धतीने समोरासमोर लिहा. आणि शेवटची जोडी आहे ई, त्याची 9वी जोडी लागते, सहकारी चळवळीचा उगम देश इंग्लंड, असं समोरासमोर लिहा. प्रश्न क्रमांक क, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. सहकारी संस्थेचे मालक, शब्द येईल सभासद. क्रमांक 2. आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे साधन, त्याचं उत्तर येणार आहे 2. सहकार. क्रमांक 3. सहकारी चळवळीचे जनक, सहकार चळवळीचे जनक आहेत सर रॉबर्ट ओवेन. क्रमांक 4. महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा, त्याचं उत्तर मागे पण आलं 1960. 5. भारतातील दुसरा सहकार कायदा, तो आहे 1912. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना आहे. आता हे उत्तर आहे बरोबर, इथे बरोबर आणि चूकचे मी दिलेले आहेत. बरोबर, पहिलं विधान बरोबर आहे. 2. सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात, दुसरं विधान चूक. 3. सहकारी संस्था आपल्या सभासदांमध्ये कोणताही भेदभाव करत नाहीत, तिसरं विधान बरोबर. 4. सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे, चौथं विधान चूक. 5. सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते, पाचवं विधान बरोबर. 6. सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात, सहावं विधानसुद्धा बरोबर आहे. म्हणजे दुसरं आणि चौथं चूक आहे, बाकीची विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक ए, खालील विधाने पूर्ण करा. 1. सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय, त्याचं उत्तर आहे व्यक्तीचे संघटन, पूर्ण वाक्यात लिहा. 2. सहकारात भांडवलापेक्षा टिंबटिंबला अधिक महत्त्व दिले जाते, त्याचं उत्तर आहे सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. 3. भारतातील पहिला सहकार कायदा टिंबटिंब यावर्षी संमत करण्यात आला, त्याचं उत्तर आहे 1904. 4. भारत सरकारने सन टिंबटिंबपासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले, त्याचं उत्तर आहे 1951. 5. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील टिंबटिंब या देशामध्ये झाला, उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक फ, अचूक पर्याय निवडा. 1. आधुनिक सहकारी चळवळीचे जनक, त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे आणि इथे पर्याय दिलेले आहेत, यातूनच निवडायचं आहे. चळवळीचे जनक आहेत सर रॉबर्ट ओवेन. क्रमांक 2. एक व्यक्ती एक मत. 3. रिकामी चौकट आहे, सहकारी चळवळीचा उगम देश आहे इंग्लंड, इंग्लंड सहकारी चळवळीचा उगम देश. 4. आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात नफ्याचे न्याय्य वाटप, ही जोडी लागते, अचूक पर्याय. आणि 5. रिकामी जागा आहे, भारतातील पहिला सहकार कायदा 1904. अशा प्रकारे अचूक पर्याय निवडायचे, खाली दिलेले आहेत त्यातूनच. प्रश्न क्रमांक ग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सहकार म्हणजे काय? 2. सर रॉबर्ट ओवेनांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक का म्हणतात? 3. संचालक मंडळ म्हणजे काय? 4. ऐच्छिक संघटन म्हणजे काय? 5. इंग्लंडमधील पहिल्या सहकारी ग्राहक भांडाराचे नाव कोणते? आपण याची उत्तरे पाहूया. क्रमांक 1. सहकार म्हणजे काय? उत्तर. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. 2. सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक का म्हणतात? उत्तर. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन करून सहकारी तत्त्वांची यशस्वी कार्यवाही करून सहकाराचा पाया रचला, म्हणून त्यांना आधुनिक सहकाराचे जनक असे म्हणतात. एका वाक्यात क्रमांक 3. संचालक मंडळ म्हणजे काय? उत्तर. संचालक मंडळ म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी. 4. ऐच्छिक संघटन म्हणजे काय? उत्तर. ज्या संस्थेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही आणि व्यक्ती ज्याचे सदस्य स्वेच्छेने होतात त्यास ऐच्छिक संघटन असे म्हणतात. 5. इंग्लंडमधील पहिल्या सहकारी ग्राहक भांडाराचे नाव कोणते? उत्तर. इंग्लंडमधील पहिल्या सहकारी ग्राहक भांडाराचे नाव रॉचडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड हे होते.
प्रश्न क्रमांक ह. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेले आहे, त्यात काही शब्द अधोरेखित केलेत, अंडरलाईन केलेत, ते चुकीचे आहेत, ते दुरुस्त करून लिहायचे. 1. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो. नफा मिळवणे चूक आहे, त्याचं उत्तर आहे सेवा देणे हा असतो. 2. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना मुंबई येथे स्थापन झाला. मुंबई उत्तर चूक आहे, त्याचं उत्तर आहे प्रवरानगर येथे स्थापन झाला. 3. सहकार म्हणजे भांडवलदारांचे संघटन होय. भांडवलदार शब्द चुकीचा आहे, तिथे उत्तर लिहायचं दुर्बल व्यक्तींचे संघटन होय. 4. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम फ्रान्स देशात झाला. फ्रान्स उत्तर चुकीचं आहे, बरोबर उत्तर आहे इंग्लंड देशात झाला. 5. समाजातील श्रीमंत व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. श्रीमंत शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. 6. सहकारी संस्था ही हुकुमशाही संघटना आहे. हुकुमशाही शब्द चुकीचा आहे, उत्तर आहे लोकशाही. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. आता हा गट दिलेला आहे. 1960चा कायदा, 1904चा कायदा, 1956चा कायदा आणि 1912चा कायदा. आणि गटात न बसणारा शब्द आहे 1956, कारण सहकाराशी संबंधित कायदा या काळातला नाही. योग्य क्रम लावायचा आहे. 2 गट दिले, त्यांचा क्रम लावायचा. आता पहिल्या गटामध्ये काय दिले? भारताचा दुसरा सहकार कायदा, मुंबई प्रांत सहकार कायदा आणि भारताचा पहिला सहकार कायदा. तर याचा योग्य क्रम लावायचा आहे. क्रम लागेल ब म्हणजेच काय, तर पहिल्यांदा येईल भारताचा पहिला सहकार कायदा, नंतर भारताचा दुसरा सहकार कायदा आणि नंतर मुंबई प्रांत सहकार कायदा. आता तुम्ही ब असं न लिहिता हे शब्द लिहायचे आहेत, पूर्ण वाक्य लिहायचं. भारताचा पहिला सहकार कायदा, भारताचा दुसरा सहकार कायदा आणि मुंबई प्रांत सहकार कायदा असं लिहायचं आहे. आता दुसरा गट आपण पाहूया. गट क्रमांक 2. सहकार नियोजन समिती, ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती आणि कृषी अर्थपुरवठा. याचंही उत्तर पहिल्यासारखंच आहे, ब म्हणजेच काय, तर कृषी अर्थपुरवठा, सहकार नियोजन समिती आणि ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती असा क्रम लावा. प्रश्न क्रमांक 3. स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. 1. एखाद्या व्यक्तीला सहकाराबाबतचे आपले विचार कसे पटवून द्याल? आणि 2. भारतीय सहकारी चळवळ या विषयावर आपले मत व्यक्त करा. स्वमत लिहायचं आहे. क्रमांक 1. एखाद्या व्यक्तीला सहकाराबाबतचे आपले विचार कसे पटवून द्याल? उत्तर: सहकारी चळवळीचा सर्वाधिक प्रसार ग्रामीण भागात झाला आहे. ग्रामीण भागातील एखाद्या व्यक्तीस सहकाराचे महत्त्व पटवून देताना मी पुढील बाबी नमूद करणार आहे. 1. विविध प्रकारच्या सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण इत्यादी संरचनात्मक सोयी ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या आहेत. 2. सहकारी संस्थांच्या विविध उपक्रमांमुळे रोजगाराची निर्मिती होते आणि गरीब लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. 3. सहकारी साखर कारखाने व अन्य प्रक्रिया उद्योगांमुळे शेतीच्या मालाचे मूल्य संवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. 4. सहकारी गृहनिर्माण संस्थांमुळे निवाऱ्याच्या समस्येचे निराकरण होत आहे. 5. सावकार, व्यापारी व अन्य मध्यस्थांकडून होणाऱ्या समाज घटकांच्या शोषणाला आळा बसला आहे. 6. विविध सहकारी संस्था आपापल्या परीने लोकांचे राहणीमान उंचावण्यास सहाय्य करतात. अशा प्रकारे सहकाराचे महत्त्व मी पटवून देऊ शकतो. 2. भारतीय सहकारी चळवळ या विषयावर आपले मत व्यक्त करा. उत्तर: भारतीय सहकारी चळवळीत असलेले दोष मान्य करूनही तिची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे याचा विसर पडता कामा नये. सहकारी चळवळीच्या कामगिरीच्या पुढील बाबी माझ्या मते महत्त्वाच्या आहेत. 1. परस्परांशी सहकार्य करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती वृद्धिंगत करण्याची कामगिरी सहकारी संस्थांनी पार पाडली आहे. 2. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संघटित करण्याची आणि त्यांच्या सामूहिक प्रयत्नांद्वारे विकास घडवून आणण्याची कामगिरी पार पाडली आहे. क्रमांक 3. सहकारी संस्थांनी ग्रामीण समुदायातील दैववादी प्रवृत्तीवर मात करून लोकांना उद्यमशील बनवले आहे. सहकारी वित्त पुरवठ्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला आहे. स्वतःचा विकास साध्य करण्याची तीव्र आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली आहे. 4. सहकारी संस्थांच्या निमित्ताने ग्रामीण लोकसमुदायात परस्परांशी सहकार्य करण्याची, सामंजस्य जोपासण्याची आणि सामोपचाराने समस्यांचे निराकरण करण्याची प्रवृत्ती विकसित झाली आहे.
क्रमांक 5. सहकारी संस्थांनी शिक्षण प्रसार व आरोग्यविषयक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात उच्च व तांत्रिक शिक्षणाचा प्रसार झाला. आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. साक्षरता आणि व्यक्तिगत आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विषयक जागृती विकसित झाली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात ग्रामीण लोकसमुदायाचा सक्रिय सहभाग घडून येत आहे. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. सहकाराचा अर्थ. 2. सहकाराचे महत्त्व. 3. सहकाराची वैशिष्ट्ये. 4. जागतिक सहकारी चळवळ. सहकाराचा अर्थ टिपा लिहामध्ये. उत्तर 1. इंग्रजी भाषेतील कोऑपरेशन या संज्ञेला मराठी भाषेत सहकार म्हणतात. इंग्रजी भाषेतील हा शब्द लॅटिन भाषेतील कोऑपेरी या शब्दापासून बनला आहे. कोऑपेरी या शब्दाची फोड को आणि ऑपेरी अशी करण्यात येते. को म्हणजे एकत्रित आणि ऑपेरी म्हणजे काम करणे. याचा अर्थ सहकार म्हणजे एकत्रित कार्य करणे होय. 2. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात समाजशील माणसे एकत्र राहतात आणि एकत्र कार्य करतात. या सहजीवनातून सहकाराची सुरुवात होत असते. त्यात अंतर्गत माणसे परस्परांना मदत करीत असतात. प्रत्येकाच्या आनंदात व दुःखात सहभागी होतात आणि एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक या भावनेने काम करतात. याचाच अर्थ सहकार ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. 3. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे स्वावलंबी नसते. त्यातून स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना उदयास आली. त्या अंतर्गत परस्परांच्या सहकार्याने मानवाच्या सर्व गरजांची पूर्तता होत असते. 4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडे स्वतःचा आर्थिक विकास करण्याची क्षमता नसते. अशा दुर्बल व्यक्ती एकत्र येतात आणि परस्परांशी सहकार्य करून स्वतःचा आणि सर्वांचा आर्थिक विकास हे उद्दिष्ट साध्य करतात. 5. अशा प्रकारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी एकत्र येणे, एकत्रपणे काम करणे आणि त्याद्वारे स्वतःचा उत्कर्ष साध्य करण्याचा प्रयत्न करणे यास सहकार असे म्हणतात. टिपा लिहा क्रमांक 2. सहकाराचे महत्त्व. उत्तर. सहकाराचे महत्त्व पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. शेती क्षेत्राचा विकास. सहकार हा कृषी विकासाला पोषक आहे. सहकारी संस्था शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. तसेच शेतीसाठी लागणारी विविध आदाने वाजवी दराने उपलब्ध करून देतात. सहकारी पाणीपुरवठा संस्था जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देतात. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होते आणि कृषी क्षेत्राचा विकास होतो. 2. औद्योगिक विकास. सहकारी संस्था लघु व मध्यम उद्योगांना पतपुरवठा करतात. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या इत्यादींच्या उपक्रमांमुळे देशाच्या औद्योगिक विकासाला हातभार लागतो. 3. शेतमालाचे मूल्यवर्धन. सहकारी प्रक्रिया उद्योग संस्था शेतमालावर प्रक्रिया करून त्यांचे पक्क्या मालात रूपांतर करतात. ऊसापासून साखर करण्यासारख्या उपक्रमांमुळे शेतमालाच्या मूल्यात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. 4. मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी खरेदी विक्री संस्था कार्यक्षम विपणन व्यवस्था निर्माण करतात. त्यांच्यामुळे शेतमाल बाजारात मध्यस्थांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणूक व पिळवणुकीस आळा बसतो. शेतकऱ्यांना शेतमालास वाजवी किंमत मिळते. 5. मक्तेदारीवर नियंत्रण. सहकारी क्षेत्रातील उद्योग विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करतात आणि त्यांची वाजवी दराने विक्री करतात. सहकारी उद्योगांच्या स्पर्धेमुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या मक्तेदारीचे उच्चाटन होत असते. टिपा लिहा क्रमांक 3. सहकाराची वैशिष्ट्ये. उत्तर. सहकाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. व्यक्तींचे संघटन. सहकार हे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल संघटन आहे. अशा व्यक्ती एकत्र येतात आणि सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्तींची आवश्यकता असते. संस्थेचे सभासद असलेल्या व्यक्तींच्या हितासाठी संस्थेने कार्य करणे अपेक्षित असते. 2. ऐच्छिक संघटन. समान गरजांच्या पूर्ततेसाठी प्रेरित झालेल्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात आणि सहकारी संस्थेची स्थापना करतात. याबाबत व्यक्तीवर कोणतीही सक्ती किंवा जबरदस्ती केली जात नाही किंवा दडपण आणले जात नाही. आपले हितसंबंध जोपासले जात नाहीत असे सदस्यांना वाटले तर ते सदस्यत्वाचा केव्हाही त्याग करू शकतात. 3. समान गरजा किंवा उद्दिष्ट. समान गरजा असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. आपल्या समान गरजांची पूर्तता करण्यासाठी ते एकत्रपणे प्रयत्न करतात. 4. लोकशाही संघटन. सहकारी संस्थेचे कामकाज सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाकडून पाहिले जाते. संस्थेचा कारभार लोकशाहीच्या तत्वानुसार केला जातो.
संस्थेच्या व्यवस्थापनात एक व्यक्ती एक मत या तत्वाचे पालन केले जाते. प्रत्येक सभासदाला संस्थेची कोणतीही निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. 5. समानता. समता किंवा समानता हा सहकाराचा पाया असतो. संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. सभासदत्व देताना जाती, धर्म, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती इत्यादींच्या आधारे भेदभाव केला जात नाही. सभासदांनी संस्थेत कमी अधिक भांडवल गुंतवले असले तरी त्यांचा दर्जा समान असतो. टिपा लिहा. क्रमांक 4. जागतिक सहकारी चळवळ. उत्तर. 1. जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचा उगम इंग्लंड या देशात सर रॉबर्ट ओवेन यांच्या पुढाकाराने झाला. यामागचे कारण म्हणजे 1760च्या सुमारास घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे कामगारांचे शोषण करणारी भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली. कामगार व ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सन 1844मध्ये रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेडची स्थापना झाली. या सहकारी संस्थेने ग्राहक सहकारी भांडार स्थापन करून सहकारी चळवळीचा पाया घातला. 2. याच सुमारास जर्मनीमध्ये सहकारी तत्वावर कार्य करणारी पतपुरवठा चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्था स्थापन झाली. स्वीडनमध्ये सहकारी ग्राहक भांडारे सुरू झाली. 3. रशिया आणि चीनमध्ये सहकारी शेती संस्था स्थापन करण्यात आल्या. जगातील अन्य देशातही सहकारी चळवळीचा प्रसार झाला. 4. इसवी सन 1895मध्ये लंडन येथे इंटरनॅशनल कोऑपरेशन अलायन्स या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना झाली. 5. जागतिक स्तरावर सहकारी चळवळीच्या विकासात इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ही संघटना सदस्य देशात सहकाराच्या तत्त्वांच्या पालनाविषयी आग्रही आहे. प्रश्न क्रमांक 5. कारणे द्या. 1. सेवा देणे हा सहकारी संस्थांचा मुख्य हेतू असतो. 2. सहकारी संस्था ही लोकशाही संघटना आहे. 3. सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. 4. सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन मानले जाते. कारणे लिहा. क्रमांक 1. सेवा देणे हा सहकारी संस्थेचा किंवा संस्थांचा प्रमुख हेतू किंवा उद्देश असतो. उत्तर. सेवा देणे हा सहकारी संस्थांचा मुख्य हेतू किंवा उद्देश असतो. कारण 1. सभासदांना आणि अन्य समाज घटकांना सेवा देण्याच्या उद्देशानेच सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आलेली असते. 2. प्राथमिक स्तरावर कार्य करणाऱ्या सहकारी पतपुरवठा संस्था आपल्या सभासदांना उत्पादक कामांसाठी पतपुरवठा करतात, तर ग्राहक सहकारी भांडार आपल्या सभासदांना उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करतात. 3. सभासदांची आणि एकूण समाजाची सेवा करणे हे सहकारी संस्थांचे उद्दिष्ट असते. 4. संस्थेच्या व्यवहारातून प्राप्त होणाऱ्या आधिक्याचे वाटप सभासदांमध्ये करण्यात येते, त्यामुळे सभासदांच्या उत्पन्नात भर पडते. 5. सहकारी संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर कार्य करतात. नफा प्राप्ती हा उद्देश गौण असतो. संस्थेचे व्यवस्थापन खर्च भागवण्या इतका नफा संस्थेला मिळवावा लागतो, अन्यथा नुकसानीत चालणारी संस्था बंद पडेल आणि सभासदांना सेवा देण्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. कारणे लिहा. क्रमांक 2. सहकारी संस्था ही लोकशाही संघटना आहे. उत्तर. 1. सहकारी संस्था लोकशाहीच्या तत्वानुसार स्थापन करण्यात येते. 2. तिचे कामकाज लोकशाही पद्धतीने करण्यात येते. 3. तिचे सभासद आपल्या संचालक मंडळाची विशिष्ट कालावधीसाठी निवड करतात. 4. प्रत्येक सभासदाला संचालक मंडळाची निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. 5. निवडणुकीत एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब करण्यात येतो. म्हणून सहकारी संस्था ही लोकशाही संघटना आहे. कारणे लिहा. क्रमांक 3. सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. उत्तर. 1. मध्यस्थांद्वारा उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होत असे. 2. मध्यस्थांमुळे शेती उत्पादनाला वाजवी दर मिळत नसे आणि त्याचबरोबर भरमसाठ किमती आकारून ग्राहकांचेही शोषण होत असे. 3. ही परिस्थिती बदलण्यासाठी सहकारी विपणन संस्थांची स्थापना करण्यात आली. 4. सहकारी विपणन संस्था शेतीच्या उत्पादनांची खरेदी व विक्रीचे व्यवहार करतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. अशा प्रकारे सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. कारणे लिहा. क्रमांक 4. सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन मानले जाते. उत्तर. 1. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार वर्गाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याने कामगार व ग्राहकांचे शोषण केले जात असे.
2. या परिस्थितीत परिवर्तन आणण्याच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये सहकारी चळवळ उदयास आली. 3. भारतात सावकार व जमीनदार वर्गाकडून केल्या जाणाऱ्या शोषणामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी 1904 साली सहकारविषयक पहिला कायदा करण्यात आला होता. 4. सहकारी संस्था सहभागी झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा उत्कर्ष होत असतो. 5. सहकारी चळवळीचे जगात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. या अर्थाने सहकार हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. सहकाराचे महत्त्व स्पष्ट करा. 7. 3. भारतातील सहकारी चळवळीची माहिती लिहा. थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. पण प्रश्न क्रमांक जो पहिला आहे सहकाराची वैशिष्ट्ये, आपण टिपा लिहा प्रश्न जो अभ्यासलेला आहे 4था प्रश्न, त्यामध्ये 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि हे सारखंच आहे. सहकाराची वैशिष्ट्ये आपण तिथे घेतलेली आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे यामध्ये सहकाराचं महत्त्व लिहा, तो पण टिपा लिहा जो प्रश्न आहे 4था प्रश्न, त्याच्यामधलं 2ऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहा. आणि 7व्या प्रश्नातही सहकाराची वैशिष्ट्ये आणि सहकाराचे महत्त्व तुम्हाला याचं उत्तर सविस्तर मिळेल. दोन्हीपैकी कुठलेही लिहा. 3रा प्रश्न पाहूया त्यातला. भारतातील सहकारी चळवळीची माहिती लिहा. उत्तर 1. 19व्या शतकातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची समस्या भारतातील सहकारी चळवळीच्या उदयास कारणीभूत ठरली. शासनाने शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी केलेल्या कायद्यांना फारसे यश मिळाले नसल्याने सहकारविषयक कायदा करण्याची गरज निर्माण झाली. 2. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी 1889 साली बडोदा येथे अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाची पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. 3. भारतातील सहकारी चळवळीला मूर्त स्वरूप देण्यासाठी 1904 साली सहकारविषयक पहिला कायदा करण्यात आला. त्यातील उणिवा दूर करण्यासाठी 1912 साली सहकारविषयक दुसरा कायदा करण्यात आला. मुंबई प्रांतात सहकारविषयक कायदा 1925 साली करण्यात आला. 4. सहकारी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. या बँकेने शेती पतपुरवठा विभागाची स्थापना केली. सहकाराच्या विकासासाठी सरकारने 1944 साली प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती आणि 1945 साली R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती नियुक्त केली. 5. स्वातंत्र्योत्तर कालखंडात 1949 साली पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समितीची आणि 1951 साली डॉक्टर A.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची स्थापना केली. गोरवाला समितीने असे प्रतिपादन केले की भारतात सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि तो यशस्वी झालाच पाहिजे. 6. 1951 नंतरच्या पंचवार्षिक योजनांच्या कालखंडात सहकारी चळवळीच्या विकासास व त्यात लोकांचा सहभाग वाढवण्यास प्राधान्य देण्यात आले. प्रश्न शेवटचा आहे 7वा दीर्घोत्तरी प्रश्न, म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं. 1. सहकाराची व्याख्या सांगून सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. सहकाराचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर लिहूया. क्रमांक 1. सहकाराची व्याख्या सांगून सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. सहकाराची व्याख्या. सहकार, सहकारी संस्था आणि सहकारी चळवळ या समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून सहकाराची व्याख्या केली आहे. त्यातील काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या व्याख्या आणि त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. 1. हर्बर्ट कल्व्हर्टच्या मते लोकांनी स्वेच्छेने समानतेच्या पायावर आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्रित येऊन स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. 2. प्राध्यापक पॉल लॅम्बर्टच्या मते सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संस्था आहे. ती लोकशाहीच्या नियमानुसार स्थापन केली व चालवली जाते. ती समाजोपयोगी कार्य करते. 3. भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते वैकुंठलाल मेहता यांच्या मते समान गरजा असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. 4. 1912च्या भारतीय सहकार कायद्यानुसार सहकारी संस्था ही अशी संस्था असते की जिचा उद्देश सहकारी कायद्यानुसार सभासदांची आर्थिक उन्नती करणे हा असतो. आता
ब आहे सहकारी संस्थेची किंवा सहकारी ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. उत्तर 1. व्यक्तीचे संघटन. सहकार हे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल संघटन आहे. अशा व्यक्ती एकत्र येतात आणि सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्तींची आवश्यकता असते. संस्थेचे सभासद असलेल्या व्यक्तींच्या हितासाठी संस्थेने कार्य करणे अपेक्षित असते. 2. ऐच्छिक संघटन. समान गरजांच्या पूर्ततेसाठी प्रेरित झालेल्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात आणि सहकारी संस्थेची स्थापना करतात. याबाबत व्यक्तीवर कोणतीही सक्ती किंवा जबरदस्ती केली जात नाही किंवा दडपण आणले जात नाही. आपले हितसंबंध जोपासले जात नाहीत असे सदस्यांना वाटले तर ते सदस्यत्वाचा केव्हाही त्याग करू शकतात. 3. समान गरजा. समान गरजा असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. आपल्या समान गरजांची पूर्तता करण्यासाठी ते एकत्रपणे प्रयत्न करतात. 4. लोकशाही संघटन. सहकारी संस्थेचे कामकाज सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाकडून पाहिले जाते. संस्थेचा कारभार लोकशाहीच्या तत्वानुसार केला जातो. संस्थेच्या व्यवस्थापनात एक व्यक्ती एक मत या तत्वाचे पालन केले जाते. प्रत्येक सभासदाला संस्थेची कोणतीही निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. 5. व्यवसाय संघटन. सहकार हा एक व्यावसायिक संघटन असून सहकारी संस्था व्यावसायिक उपक्रम हाती घेतात. 6. समानता. समता किंवा समानता हा सहकाराचा पाया असतो. संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. सभासदत्व देताना जाती, धर्म, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती इत्यादींच्या आधारे भेदभाव केला जात नाही. सभासदांनी संस्थेत कमी अधिक भांडवल गुंतवले असले तरी त्यांचा दर्जा समान असतो. 7. सभासदांच्या हितास प्राधान्य. सहकारी संस्थेची स्थापना सभासदांच्या हितसंवर्धनासाठी करण्यात आलेली असते. प्रत्येक सभासदाचे हित जोपासत असताना सामूहिक हिताला प्राधान्य दिले जाते. 8. परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. सहकारी संस्थेत सभासद स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्र आलेले असतात. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जातात. परस्पर सहाय्यातून प्रत्येक सभासद स्वहित साध्य करीत असतो. 9. सेवा उद्दिष्टास प्राधान्य. सहकारी संस्था नफा प्राप्तीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या नसतात. त्यांच्या स्थापनेमागचा उद्देश सभासदांना सेवा देणे हा असतो. संस्थेच्या व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी माफक प्रमाणात नफा प्राप्त करणे गरजेचे असते. नफा प्राप्ती हा हेतू गौण असल्याने त्या संस्था ना नफा ना तोटा या तत्वानुसार कार्य करीत असतात. म्हणजे सेवा भाग हा सहकाराचा आत्मा समजला जातो. 10. व्यवसाय संघटन प्रकार. नफा प्राप्ती हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसले तरी संस्थेच्या आर्थिक व्यवहारातून जो नफा किंवा आधिक्य उपलब्ध होते त्याचे वाटप सभासदांमध्ये त्यांनी संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते. सहकारविषयक कायद्यातील तरतुदीनुसार लाभांशाचे वाटप करण्यात येते. दुसरा प्रश्न दीर्घोत्तरी उत्तर लिहायचं आहे. सहकाराचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. सहकाराचे महत्त्व पुढीलप्रमाणे विशद करता येईल. 1. एकसंध समाजाची निर्मिती. सहकारी चळवळ परस्परांशी सहकार्य करण्याची भावना वृद्धिंगत करते. समाजात समता, एकता, बंधुता, सलोखा व सामंजस्य वाढते. अशी एकसंध समाजाची निर्मिती होण्यास सहाय्य होते. 2. शेती क्षेत्राचा विकास. भारताची अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. आजही भारतातील सुमारे 60% लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. म्हणजेच भारतीय समाजव्यवस्थेचा विकास शेतीच्या विकासाशी निगडीत आहे. शेती क्षेत्राच्या विकासात सहकारी संस्था महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. सहकारी पतपुरवठा संस्था आणि सहकारी बँका शेती क्षेत्राला अल्प, मध्यम व दीर्घ मुदतींचा पतपुरवठा करतात. बहुउद्देशीय सहकारी संस्था शेतीसाठी लागणारी आदाने म्हणजेच बी बियाणे, खते, कीटकनाशके व अवजारे रास्त दराने उपलब्ध करून देतात. त्यामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली आहे. क्रमांक 3. औद्योगिक विकास. सहकारी बँका लघु व मध्यम उद्योगांना पतपुरवठा करतात आणि त्याद्वारा औद्योगिक विकासास हातभार लावतात. सहकारी दुग्धजन्य संस्था, सहकारी दुग्ध संस्था, सहकारी कुक्कुटपालन संस्था, सहकारी तेलगिरण्या या उद्योग संस्था देशाच्या औद्योगिक विकासात योगदान देतात. सहकार क्षेत्रातील साखर उद्योग व सूतगिरण्या औद्योगिक विकासाला चालना देतात. 4. रोजगार निर्मिती. सहकारामुळे शेती, उत्पादन व तृतीय क्षेत्रांचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होते.
सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगारी कमी होण्यास सहाय्य होते. 5. नफ्याचे न्याय्य वाटप. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्थांची स्थापना करतात. त्यांच्या व्यावसायिक उपक्रमातून प्राप्त होणाऱ्या आधिक्याचे वाटप सभासदांनी संस्थेशी केलेल्या व्यवहारांच्या प्रमाणात करण्यात येते. 6. उत्पन्नात वाढ. शेतकरी, व्यापारी व उद्योजकांना त्यांच्या उत्पादक उपक्रमांसाठी सहकारी संस्था कर्ज पुरवठा करतात. या उपक्रमातून त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असते, गरीब लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ होत असते आणि राहणीमानात सुधारणा होते. 7. वाजवी दराने वस्तूंचा पुरवठा. सहकारी ग्राहक भांडार व बहुउद्देशीय संस्था या सेवाभावी संस्था आहेत. नफाप्राप्तीचे उद्दिष्ट नसलेल्या या संस्था ग्राहकांना वाजवी दराने जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा करतात. 8. मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी खरेदी विक्री संस्था कार्यक्षम विपणन व्यवस्था निर्माण करतात. त्यांच्यामुळे शेतमाल बाजारात मध्यस्थांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणूक व पिळवणुकीस आळा बसतो. शेतकऱ्यांना शेतमालास वाजवी किंमत मिळते. 9. शेतमालाचे मूल्यवर्धन. सहकारी प्रक्रिया उद्योग संस्था शेतमालावर प्रक्रिया करून त्यांचे पक्क्या मालात रूपांतर करतात. ऊसापासून साखर करण्याच्या उपक्रमामुळे शेतमालाच्या मूल्यात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. 10. मक्तेदारीचे नियंत्रण. सहकारी क्षेत्रातील उद्योग विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करतात आणि त्यांची वाजवी दराने विक्री करतात. सहकारी उद्योगांच्या स्पर्धेमुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या मक्तेदारीचे नियंत्रण होत असते. 11. स्वसामर्थ्याची जाणीव. सहकारी संस्था कमकुवत व्यक्तींमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण करून देतात. या संस्थांच्या माध्यमातून अशा दुर्बल व्यक्तींना आपल्या कुवतीचा वापर करण्याची संधी प्राप्त होत असते. अशा व्यक्तींकडेच संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सोपवली जाते. अशा प्रकारे सहकारी संस्था आपल्या सभासदात आत्मविश्वास आणि स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण करतात. 12. लोकशाही शिक्षण. सहकारी संस्थांचा कारभार किंवा व्यवस्थापन लोकशाहीच्या तत्वानुसार केले जात असते. संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध असते. संस्थेचे सर्व निर्णय सभासदांच्या सर्वसाधारण सभेत घेतले जातात. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभासद वेळोवेळी करीत असतात. अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना लोकशाहीचे धडे सहकारी संस्थांच्या कामकाजातून मिळतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलवर इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पहिली घटक चाचणी, प्रथम सत्र, पूर्वपरीक्षा या सर्व प्रश्नपत्रिका तसेच बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देखील आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.